आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत. दादा, काय सांगाल, आज तुम्ही विद्यार्थ्यांची भेट घेतली, आदिवासी विद्यार्थ्यांची? आता त्यांच्या ज्या मागण्या आहेत सुरुवातीपासून आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, त्या रास्त मागण्या आहेत, योग्य मागण्या आहेत. काल 5 तास चर्चा विद्यार्थ्यांबरोबर केल्यानंतर थातूर मातूर काहीतरी उत्तर एका जीआरच्या मदतीने त्यांनी केलं. त्यांनी एवढं सांगितलंय की जो नवीन जीआर आम्ही काढला तो तात्पुरता स्थगित करतो. असं नाही ना, 2011ला जो जीआर होता तसा तसा तुम्ही एक्सेप्ट करा, तो तसा लागू करा. काय प्रॉब्लेम आहे? पूर्वीपासून होतच आलेलं नाही ना. त्याच्याबरोबर त्यांच्या ज्या काही भरतीच्या मागण्या आहेत, मुलांच्या जेवणाच्या मागण्या आहेत, महागाई भत्ताच्या बाबतीत मागण्या आहेत, काही हॉस्टेलच्या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्या रास्त आहेत, योग्य आहेत. त्याच्यावर या सरकारला काम करावंच लागेल. कालच्या बैठकीमध्ये मंत्री महोदय काही विद्यार्थ्यांची अतिशय वाईट पद्धतीने बोलले असं मला कळालं. मंत्री महोदय एका विद्यार्थ्यांशी बोलत असताना त्याला सांगितलं, आमदार होणं काय असंच असतं का? खूप खर्च करावा लागतो, मनुष्यबळ लागतं मागे, आणि मंत्री होणं तर त्याच्यापेक्षा अवघड आहे. काय मी इथं या खुर्चीवर बसणं तसं सोपं नव्हतं. त्यांना मला सांगायचंय की तुम्ही मंत्री ज्यांच्यामुळे झाला, नाही तर आमदार ज्यांच्यामुळे झाला, तर हे विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत. तुम्ही यांना जर हलक्यात घेतलं तर उद्या जाऊन तुम्हाला महागात पडेल. दुसरा मुद्दा त्यांनी बोलत असताना हेही सांगितलं की जास्तीत जास्त तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून काय कराल? कुठेतरी पुतळे जाळाल, आंदोलन अजून काही दिवस कराल. तुम्ही आंदोलन करत असताना, उपोषण करत असताना एखाद्याच्या आरोग्याची तब्येत खराब होईल. याच्या पलीकडे जाऊन काय? राजीनामा तर मी देणार नाही. एक तर राजीनाम्याची मागणी आम्ही केली नव्हती, पण आता आम्हाला कुठेतरी जाणवायला लागलेलं आहे या विद्यार्थ्यांच्या वतीने. मग असं एखादं वक्तव्य जर मंत्री महोदयांनी केलं असेल, मग राजीनामा हा त्यांचा घेतलाच गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि आतापर्यंत अनेक मोठ्या नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे, राहुल गांधीजींनी पाठिंबा दिलेला आहे. कदाचित ते या आंदोलनात सुद्धा येऊ शकतील, नाही तर उद्या जाऊन पुढच्या महिन्यात जर एक मोठं आंदोलन लाखो लोकांचं, मुलांचं जर झालं तर त्यामध्ये सुद्धा ते येतील असा आम्हाला विश्वास आहे. विद्यार्थ्यांची तब्येत बिघडते, मात्र कोणी मंत्री या ठिकाणी फिरकला नाही, सत्ताधारी आमदार फिरकले नाही. अहंकार आहे ना. 14 दिवस हे बिचारे विद्यार्थी उपोषण करतात, आंदोलन करतायत. सत्ताधारी आमदारांना थोडा 1 मिनिटाचा सुद्धा वेळ झाला नाही. ते काय करतात आम्हाला माहिती आहे, पण या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना 1 मिनिट मिळत नाही. तुम्ही सत्ताधारी का बनलात? तुम्हाला सत्तेत का जाऊसं वाटलं? विकास कामं व्हावीत. आता विकास कामं जर याच्यापेक्षा मोठी असतील तर मग तुमची घरगुती विकासासाठी तुम्ही गेलाय का, किंवा मुलांच्या विकासासाठी? हा प्रश्न निर्माण होतो. आता कुठे ते प्रेशर आले. आम्ही सगळ्यांनी हा विषय हाती घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांचं आंदोलन मोठं होत असल्यामुळे, प्रामाणिकपणे हे लढत असल्यामुळे, राहुल गांधीजींनी सुद्धा पाठिंबा दिल्यामुळे आता आमदारांना सुद्धा प्रेशर आले आणि सरकारला सुद्धा प्रेशर आले असं आम्हाला वाटतं. राहुल गांधींनी पाठिंबा दिल्यानंतर युके यांनी त्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्या सगळ्यामध्ये त्यांचे वक्तव्य काय बघता हो? म्हणजे त्यांना व्हाईट पेपर काढायचा असेल ना तर आम्ही काढतो की या सरकारने, भाजपनी या आदिवासी मुला मुलींवर, त्यांच्या पालकांवर कशा पद्धतीने अन्याय केलाय. आता जे कायदे बदलले गेले ते कोणासाठी बदलले गेले, का बदलले गेले? वन हक्क कायदा असू द्या, नाहीतर काही असे कायदे आणले गेले ज्याच्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला आंदोलन केलं, व्यक्तीला आंदोलन केलं स्वतःच्या हक्कासाठी, तर यांना तिथं नक्षलवादी ठरवलं जाईल. त्याच्याचबरोबर जी जमीन विकली जाऊ शकत नव्हती ते आता भाड्यावर या सरकारने द्यायला लावली. तर हे जे काही सगळे मुद्दे आहेत हे आम्हाला सुद्धा माहिती. आम्ही व्हाईट पेपर आणायला तयार आहे की हे सरकार कसं अन्यायकारक आहे. विद्यार्थ्यांनी मागणी केली की पवार साहेबांनी या ठिकाणी यावं. आम्ही विनंती करू साहेबांशी, आणि साहेबांना विनंती सुप्रियाताईंच्या मदतीने तिथं पोहोचू, आणि मला असं वाटतं की साहेब नक्कीच ते मान्य करतील. आपण पाहिलं तर रोहित पवार यांनी स्पष्ट केले की विद्यार्थ्यांची भेट घेऊन आता ते भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन दीपक सोनूंसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, मांजरी.